नमस्कार मंडळी, कसे आहात? बालकथा मालिकेतल्या सुखीच्या गोष्टी एका खुश व्हा. खरंच खूप छान, मनाला आनंद देतात या बालपणीच्या आठवणी. आता नुकताच मे महिन्यामध्ये मदर्स डे साजरा झाला. आपल्या देशामध्ये मातृदिन वगैरे असा काही प्रकार नसतो, कारण आपण मातृभक्त असतोच आणि दैनंदिन जीवनात आईला पाया पडून कित्येक लोक सुरुवात करतात. घरातले संस्कार असतात एक एक. पण विदेशामध्ये मात्र मातृदिन हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो आणि त्या निमित्त आईसाठी खास काही ना काही केलं जातं. तर आजची जी गोष्ट आहे सुखीची, ती त्या मातृदिनाबद्दलची आहे. शिलेदार. आता सुखी शाळेत होता, त्याची समूह गानाची तालीम चालू होती, हांडे शिक्षक ती घेत होती आणि त्यानंतर काय झालं बघा. तालीम संपल्यावर हांडे सरांनी विचारलं, मुलांना सांगा बरं, 8 मार्च जागतिक महिला दिनाला तुमच्यापैकी कोणी कोणी आपल्या आईला काय काय भेटी दिल्या? सर्वप्रथम सुखी सांगेल. मी म्हणालो, 8 मार्चला मी स्वतः बनवलेली टाचणी आणि सुया ठेवायची डबी आईला दिली. त्यासाठी 3 दिवस मी मोजामध्ये भुसा भरून शिवत होतो. अनेकदा सुई बोटांना टोचली, पण मी एका सुंदर डबीत ती खोळ बसवली आणि भेट दिली. मी अशा 2 डब्या बनवल्या होत्या. एक आमच्या गोरेबाईंसाठी, त्या आमच्या वर्ग शिक्षक आहेत ना, आणि एक आमच्या आईसाठी. मग सरांनी इतरांना विचारलं, तुम्ही काय बनवलं होतं? इतरही मुलं म्हणाले, हो हो सर, आम्ही देखील टाचण्यांची डबीच बनवली होती, आईला द्यायला आणि बाईंना पण द्यायला. सर म्हणाले की टाचण्यांची डबी छान आहे, पण तुम्हाला अजून दुसरं काही नाही बनवता आलं? तुमच्या वर्गात किती मुलं आहेत? तर आम्ही सांगितलं, 15 मुलं 25 मुली, एकूण 40 आहोत आम्ही. सर म्हणाले, बापरे, एवढे 40 डब्यांचं गोरेबाईंनी काय केलं असेल, बघायला मजा आली असती. बरं बरं, ते जाऊ द्या. पण आता 10 मेला मदर्स डे आहे, तर त्या दिवशी तुम्ही काय करायचं ठरवलंय? तुम्ही आईचं अभिनंदन करायला हवं ना या दिवशी, आणि तिला भेटवस्तू सुद्धा द्यायला हवी. तर मी विचारलं की सर, या दिवशी काय भेटवस्तू देणं आवश्यक आहे? तर सर म्हणाले, हो, तो एक शिलेदारी बाणा ठरेल, माहितीये? तर शिलेदार म्हणजे कोण तुम्हाला माहितीये का? सरांनी विचारलं. तर मी म्हटलं, सर, मला माहितीये, घोड्यावर बसणारा, पोलादी चिलखत घालणारा एक योद्धा जो असतो ना, त्याला शिलेदार म्हणतात. सर म्हणाले की अरे, पूर्वी असं म्हटलं जात असे, पण आता मात्र शिलेदार असा अर्थ होतो दयाळू मनाचा, शूर, उदात्त असा एक माणूस. मला काय वाटतं माहितीये का, प्रत्येक मुलांनी शिलेदार बनलं पाहिजे. हात वर करा बरं, कोणाकोणाला शिलेदार व्हायचंय? आम्ही सगळ्यांनी हात वर केले. सर म्हणाले, मला अगदी खात्री होती की तुम्हाला प्रत्येकाला शिलेदार व्हायचंय म्हणून. तर सर्व शिलेदारांनो, 10 मे हा मातृदिन आहे, तो छान साजरा करा. जा आपापल्या घरी. आम्ही सर्व आपापल्या घरी गेलो. वाटेत सिद्धू म्हणाला, अरे, 10 मे तर उद्याच आहे. मी आईसाठी टॉफी घेईन आणि ती एखाद्या सुरेख गिफ्ट बॉक्स मध्ये ठेवून तिला देईल. माझ्यापाशी आहेत 20 रुपये. मी घरी आलो तर काय, घरी कोणीच नव्हतं. मला इतकं निराशेने घेरलं. कधी नव्हे ते मी ठरवलं होतं की मला ना शिलेदार व्हायचंय, आणि ते शिलेदार व्हायला पैसे तरी हवेत की नाही? टॉफीचा पुडा तरी घ्यायचं तर थोडे तरी पैसे नको माझ्याकडे? आणि एवढ्यात काय झालं, माझ्या जखमेवर मीठ चोळायला म्हणून सिद्धू माझ्या घरी आला. त्याच्या हातात एक टॉफीचा पुडा होता आणि त्यांनी एक वेष्टनात तो ठेवला होता आणि त्याच्यावर सुंदर लिहिलं होतं 10 मे. सिद्धू म्हणाला, पहा, 22 रुपयात मी शिलेदार बनलो. तू का असं बसून आहे? तर मी म्हटलं, सिद्धू, मला उसने पैसे दे ना, 20 रुपये. सिद्धू कष्टी झाला. तो म्हणाला, अरे, सगळे पैसे मी खर्च केले, तुला कुठून देऊ? आता काय करायचं? सिद्धू म्हणाला, अरे शोध ना, 20 रुपयाचं नाणं लहानसं असतं, कुठेतरी घरात पडलं असेल बघ. चल चल, आपण दोघंही शोधू. आम्ही दोघही जण खूप शोधलं. दिवाणा मागे, कपाटाखाली, आईच्या सर्व सँडल सुद्धा झटकल्या, कितीतरी डब्या शोधल्या. इव्हन तिच्या पावडरवर ठेवायचा जो डबा आहे त्यात सुद्धा बोटं खुपसून पाहिलं, पण काही सापडलं नाही. अचानक सिद्धूने बाटल्या ठेवायचं कपाट उघडलं. मला म्हणाला, थांब, हे काय आहे? मी म्हटलं, कुठं काय? अरे, या बाटल्या आहेत, तुला दिसत नाही? आमच्याकडे ना उद्या पाहुणे यायचेत, तर ते पाहुणे ना पप्पांच्या अधिकारी, जे बॉस आहेत त्यांचे पण बॉस आहेत, त्यामुळे ह्या महागड्या दारूच्या बाटल्या आणून पप्पांनी ठेवल्यात. सिद्धू म्हणाला, अरे रे, तुमचे पाहुणे जर काल आले असते ना तर सुखी, तुला आज पैसे मिळाले असते.
मी म्हटलं कसं काय, पाहुणे येण्याचा आणि या पैशाचा काय संबंध? म्हणाला अरे दारू पिऊन झाल्यावर या बाटल्या रिकाम्या नसत्या का झाल्या, तो कोपऱ्यावरचा रद्दीवाला आहे ना, तो दारूच्या बाटल्यांचे पैसे देतो, रिकाम्या बाटल्यांचे. म्हटलं अरे मग आतापर्यंत सांगितलं का नाही तू मला, गप्प का बसलंस? थांब आपण एक काम करू, आत्ताच्या आत्ता एक कामगिरी पार पाडू. ती बघ त्या खिडकीत ती बरणी आहे काचेची, ती आण बरं इकडे. सिद्धूने मला ती बरणी आणून दिली धावत जाऊन. मी लगेच ती टेबलवर ठेवली आणि काळपट रंगाची जी लालसर काळपट रंगाची दारू होती ती बरणीत ओतली. त्याबरोबर एक बाटली रिकामी झाली. सिद्धू म्हणाला बरोबर आहे, बरणीत दारू ठेवली तर काय फरक पडतोय, ठेव ठेव काही बिघडत नाही. मी म्हटलं आता ही दुसरी बाटली पण आहे, ती कशात होतू? सिद्धू म्हणाला अरे याच बाटली तोड, सगळ्या दारू एकसारख्याच असतात ना. अरे खरंच रे, चल एका बाटलीत दारू दुसरीत लॉक केलं असतं तर फरक पडला असता, पण दोन्ही मध्ये दारूच आहेत, तेव्हा जास्तच छान आहे. चला आण तीच बरणी, त्याच्यात ही दुसरी बाटली रिकामी करून ठेवू. आता आम्ही दोन्ही बाटल्या त्या बरणीमध्ये रिकाम्या केल्या. ही बरणी लगेच पुन्हा जिथे होती तिथे खिडकीमध्ये ठेवून दिली आणि कोपऱ्यावरच्या दुकानात गेलो. त्या 2 बाटल्यांचे आम्हाला 24 रुपये मिळाले. 20 रुपयाचा टॉफीचा पुडा, 2 रुपयाचा वेस्टर्नचा कागद आम्ही आणला आणि आम्ही घरी आलो. मी गिफ्टला खूप सुंदर वेस्टर्न घातलं, त्यावर शुभेच्छा लिहिल्या मातृदिनाच्या आईला आणि एकदम खुश झालो, कारण मी आता शिलेदार बनलो होतो. घरात आई बाबांचं पाऊल पडताच मी म्हणालो, आई बाबा नीट बघा माझ्याकडे, तुमचा मुलगा शिलेदार बनला आहे, छान दिसतो की नाही मी आता? बाबा आश्चर्यचकित होऊन म्हणायला लागले, शिलेदार हा काय प्रकार आहे? आम्हाला हांडे सरांनी शिकवलं शिलेदार कसं बनायचं ते. आई म्हणाली असं सांग बघू. मी आईला सांगितलं की उद्या आईला मातृदिनाला भेट देऊन मी तिला चकित करणार आहे. आई म्हणाली पण तुला पैसे कुठून मिळाले? त्या रिकाम्या बाटल्या होत्या ना, मी त्या विकल्या, तर त्याचे 22 रुपये खर्च झाले बघ, 2 रुपये उरले. बाबा म्हणाले शाब्बास, स्कूटरमध्ये हवा भरायला मला 2 रुपये सुटे लागतात, दे ते इकडे. आम्ही जेवायला बसलो. मग बाबा खुर्चीत रेलून बसत म्हणाले, जर आता जेवण झाल्यावर फळांचा रस मिळाला असता तर काय मजा आली असती ना. आई म्हणाली सरबत पन्ह किंवा रस बनवायला मला अजिबात आज वेळ मिळाला नाही. पण बाबा माझ्याकडे बघत डोळे मिचकत म्हणाले, अरे माझ्या केव्हाच लक्षात आलंय ते तिथे बरणीत काय दिसतंय. ते खिडकीपाशी गेले, बरणीवरची बशी त्यांनी बाजूला काढली आणि सरळ बरणी तोंडाला लावली. बाप रे, त्यांना इतक्या जोराचा ठसका बसला, भयानक चेहरा वेडा वाकडा करत ते ओरडले, कसलं विष भरलं या बरणीमध्ये, कोणी भरलं ते? मी म्हणालो बाबा तुम्ही भिवू नका, ते विष नाही, त्या तुमच्या 2 दारू आहेत. बाबांचा चेहरा एकदम पांढरा पटक्क पडला. कुठल्या 2 दारू? मगापेक्षा आणखी मोठ्या आवाजात ते ओरडले, ती काळी आणि पिवळी कपाटात होत्या ना तुमच्या 2 बाटल्या. मुख्य म्हणजे बाबा तुम्ही घाबरू नका, मी त्या जपून ठेवल्यात. बाबांनी धावत जाऊन खाडदिशे बाटल्यांच्या कपाटाचे दार उघडलं. मग डोळ्याची उघडझाप करत ते हाताने स्वतःची छाती चोळू लागले, जणू काही मी विचित्र मुलगा होतो. माझ्या अंगावर ठिपके किंवा पट्टेच होते. अशा आश्चर्यचकित नजरेने ते माझ्याकडे बघत होते. मी म्हणालो बाबा तुम्हाला एवढं का आश्चर्य वाटतंय? मी जर तुमच्या 2 दारूच्या बाटल्या बरणीमध्ये ओतल्या नसत्या तर रिकाम्या बाटल्या मला कुठून मिळणार होत्या? जरा विचार करा. आई एकदम उद्गारली, अगं बाई या पोराने काय केलं? आणि ती दिवाणावर आडवी झाली. ती इतक्या जोर जोराने हसू लागली की मला भीतीच वाटली हिची प्रकृती बिघडेल की काय. मला काही समजे ना, ही खूप हसते आणि बाबा खूप चिडले, असं काय झालंय? बाबा म्हणाले, एकदम ओरडून म्हणाले आईला, हसताय? हसा हसा, तुमचा हा शिलेदार मुलगा मला वेडा करणार आहे. त्यापेक्षा तो कायमची शिलेदारी विसरेल अशी त्याला अद्दलच घडवतो मी. बाबा पट्टा शोधत होते. तो पट्टा तर त्यांच्या कमरेला होता, तो ते काढायला लागले. त्यांचा एकूण अवतार मी पाहिलाय आणि घाबरलो. कुठं आहे तो? आणा त्या बदमाशाला माझ्या समोर. शिलेदार बनतो का? कुठं नाहीसा झालाय तो? तेव्हा ना मी पुस्तकांच्या कपाटामागे किंवा जडी मारली होती, कारण बाबा भलते चिडले होते. ते ओरडले, एवढी महागडी खास वोडका आणि बियर एका बरणीत ओतून त्याचं मिश्रण कोणी बनवलेलं ऐकलंय तुम्ही? आईची हसून हसून मुरकुंडी वळली होती. तिच्या तोंडून नीट शब्दच उमटत नव्हते. अहो पण त्याचा हेतू चांगला आहे ना. तो शिलेदार, आई ग माझं पोट दुखतंय हसून. आई हसून हसून मरणारच मी बाबा. आणि ती परत हसू लागली.
भावानी आणखी थोडा वेळ खोलीत येरझारा मारल्या. मग ते आईपाशी जाऊन म्हणाले, किती छान हसतेस ग तू. खरी अद्दल तुलाच घडवायची का? या अशा मुलाला तू सरळ करत नाही म्हणून. असं म्हणून प्रेमभराने ते खाली वाकले आणि त्यांनी आईची पापी घेतली. तेव्हा मी शांतपणे कपाटामागून बाहेर आलो, कारण माझ्यावरचं संकट टळलं होतं. तर असा मी शिलेदार बनलो.